एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक आहेत, त्यामुळे 10 महिने मी तुमच्यासोबत आहे. मी बारामतीतच असणार, मुंबईला जाणार नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं आता मिशन बारामती पक्क झालेलं दिसतंय. नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे. त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या. आता मुलं पण मोठी झाली आहेत, पोरगी वडिलांचं बघते, त्याच्यामुळे पोरगी माझ्या वडिलांचं बघतात की नाही नीट, पोरग फिरत असते इकडे तिकडे गावभर. पण माझी मुलगी करते आता जबाबदारीने घरचं सगळं, त्याच्यामुळे ते तिघं आहेत आणि मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर. आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं. मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक सत्ता होती आणि दुसरा संघर्ष होता. संघर्षाच्या बाजूला वडील होते आणि सत्तेच्या बाजूला अमित शहा होते. कोणाची बाजू घ्यायची? अरे ज्या जन्मदात्यामुळे आपण आहोत ते कधीच विसरायचं नाही. ज्यांच्या आणि आई आणि वडील दोघांची तेवढंच आहे. काय हक्क फक्त वडिलांचा ना, आईचा पण तेवढाच आहे. आणि जे खरं आहे ते खरं कोणीतरी या देशात बोललंच पाहिजे. सगळे जर घाबरायला लागले तर लोकशाही राहणारच नाही. आज तर आमच्यावर घात झालाय तर तुमच्या घरात उद्या घात होईल. त्याच्यामुळे ही सगळी लढाई या असत्य विरुद्ध असत्य आणि हा संघर्ष माझा हा वैयक्तिक माझ्यासाठी नाही.